काय साधलं या अभिषेकानं? म्हणजे एक विधी झाला, साधूंनी 4 मंत्र म्हटले, शृंगारपुरातील लोक पुरणवरण जेवले, दान दक्षिणा घेऊन घरी गेले. पुढे पुढे काय? आमचंही तेच म्हणणं आहे. अभिषेक करायची काही गरज होती का? केला हा अभिषेक का म्हणजे? आपल्या कुटुंबाच्या रयतेच्या सुखासमाधानासाठी. पण लोक म्हणतात की तांत्रिक सिद्धी, स्वातंत्र्य आणि सत्तेसाठी हा अभिषेक केला. येसू सोबत आहात तुम्ही आमच्या. तुम्हीच सांगा, मिळाली आम्हाला तांत्रिक सिद्धी? मिळणारही नाही. पण लोक काहीही बोलतात, म्हणतात तुम्हाला राजा होण्याची खूप घाई आहे. लोक म्हणजे रायगडावरचे मंत्रीच ना? हो, ते तर बोलतच आले आहेत पूर्वीपासून. परमेश्वराने जणू मुभाच दिली ना त्यांना आमच्या विरोधात कुठेही कसंही काहीही बोलण्याची. अहो पण गैरसमज वाढतात ना, तरी आम्ही तुम्हाला नको म्हणत होतो. येसू आम्ही कधी माघार घेत नाही आणि दिलेला शब्द फिरवतही नाही. पण त्रास होतोच ना. बाळाजी पंत आले, अटक करायचं म्हणाले, मग आमचे बाबा आले. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमच्यावर प्रेम करणारी माणसं अडचणीत येतात. आमच्या ध्यानीमनी होतं का हे सगळं? नव्हतं, पण सामोरं तर जावंच लागतं ना. आमचं झालं समाधान, पण लोकांचं काय? लोकांचे गैरसमज कसे दूर करणार तुम्ही? होतील. कधी होतील? आबासाहेब येतील तेव्हा. आता आबासाहेब आले ना की या गैरसमज पसरवणाऱ्यांचे बुरखे टरा टरा फाडणार आहोत आम्ही. आम्ही फक्त वाट बघतोय आबासाहेबांच्या येण्याची. परंतु अग्निदिव्य करणं आलंच ना. आम्हाला नाही आवडत बाई हे असं आबासाहेबांसमोर अपराधीपणाने उभं राहायला. तरी आम्ही सांगत होतो तुम्हाला, नका करू तो अभिषेक. पण नाही. कळेल तुम्हाला, आम्ही बरोबर होतो आणि आहोत. करा, तुम्ही तुमचंच खरं करा. महाराणी साहेब, शृंगारपुरातल्या तशा काही खबरा आल्या आहेत. आपली आज्ञा असेल तर आम्ही आपल्याला. हर हर महादेव, हर हर महादेव. बाळराजे काय शोभून दिसतात ना? म्हणजे काय हो, महाराजांचं बाळरूपच हे. मातोश्री, आम्हाला इजाजत द्यावी. इजाजत जरूर मिळेल, परंतु मोहीम कोणती? आम्ही आमच्या दादासाहेबांना सोडवायला निघालोय. दादासाहेबांना सोडवायला? हो, त्यांना अटक करण्याचे आदेश पाठवलेत ना? सांगा ना, आदेश पाठवलेत ना? हो, म्हणजे या अगोदरचे आदेश आमच्या दस्तुराने जायचे, मग हा आदेश आम्हाला का दाखवला नाही? बाळराजे, आपण लहान आहात आणि जप्तीचे आदेश देताना मोठे होतो आम्ही. आम्ही मोठे आहोत. हे बघा, आम्ही तलवार घेतली आहे, आमचा घोडाही सज्ज आहे. आम्ही आमच्या दादासाहेबांना अटक होऊ देणार नाही. बाळराजे, असं बोलू नये. आम्ही बोलणार. बाळराजे, अदब सांभाळा. थोरा मोठ्यांसमोर अशी तलवार बाहेर काढू नये. मग तसा आदेश पाठवला अटक करण्याचा. माफी असावी मातोश्री, परंतु यापुढे आपण आदेश देणाऱ्यांना सांगून ठेवा, आम्हाला हे आवडणार नाही. बाळराजे, आम्ही सांगू, पण त्याआधी तुम्ही शांत व्हा. पण आम्ही जाणार तर आहोतच. जरूर नाही बाळराजे, त्यांना अटक झालेली नाही. खरंच? हो, युवराजांना अटक झालेली नाही. हे दादासाहेबांना अटक झाली नाही. राणी साहेब, युवराजांना अटक केलेली नाही. म्हणजे तुम्ही कलशाभिषेक थांबवला तर? नाही राणी साहेब. हो, पण आदेश तर अभिषेक थांबला नाही तर अटक करण्याचा होता ना? हे तर वशीकरण, चेटूक, भानामती, चिटणीसाला शृंगारपुरात चेटूक करण्यात आलं, असाच यातून अर्थ निघतो.
असं काहीही नाहीये. मग कारवाई का केली नाहीत? कारण युवराजांनी दिलेल्या खुलाशावर आमचं समाधान झालं. अहो तुम्हाला झपाटलंय याचा अर्थ. शब्द जपून वापरा अनाजी. आपण महाराजांच्या पवित्र वास्तूत उभे आहोत. राणीसाहेब, युवराजांनी आम्हाला जो खुलासा दिला त्यात आम्हाला काहीही गैर दिसलं नाही. त्यांचा एकही निर्णय चुकलेला नाही. उलट शृंगारपूरच्या सोभ्याला त्यांनी शिस्त लावली. लोक आनंदी आहेत. कलशाभिषेक विधी करतात आपल्या जन्मदात्याच्या विरोधात सत्तेवर बसण्यासाठी. तसं काही नाही राणीसाहेब. हा एक अत्यंत साधा विधी आहे. आपण जशी पूजा करतो, महादेवाला अभिषेक करतो, तसाच हा एक अभिषेक आहे. त्याला दुसरा काहीही अर्थ नाही. याचा अर्थ तुम्ही अजून दबावाखाली आहात तर? कसला दबाव? आम्ही सत्य बोलतो. मग शृंगारपूरच्या रानात आपल्याला तलवारी लावल्या हे कोण सांगणार? अंत तलवारीच्या धारेखाली उभं राहून निमूटपणे अभिषेक बघत राहिलात. बोला, हे खरं की खोटं? म्हणजे मजल इथवर गेलीये. स्वराज्याच्या चिटणीसांना तलवारी लावल्या जातात. येसू, आम्ही काय म्हणतो आहोत? नाराज झालात? आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना. ठीक आहे, नका बोलू आमच्याशी, पण आम्ही आमच्या बाळाशी तर बोलू शकतो. बाळा, ऐकताय ना? तुमच्या मातोश्रींना आमच्याशी अबोला धरायचा छंदच जडलाय. पण तुम्ही तरी आमची बाजू समजून घ्याल ना? काय म्हणालात? हो, समजूतदार आहात तुम्ही. पण कसं सांगणार? ठीक, एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका राजपुत्राची, एका शापित राजपुत्राची. एका पराक्रमी राजाच्या पोटी राजपुत्र जन्माला आला. राज्याला वारस मिळाला म्हणून प्रजेला खूप आनंद झाला. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत. लहानच्या राजपुत्राला सोडून त्याची आई देवाघरी गेली. राजपुत्र आईच्या मायेला पारखा झाला. म्हणून त्याच्या आजीनं त्याच्यावर मायेची सावली धरली. आजीच्या मांडीवर आपला राजपुत्र खेळू लागला, वाढू लागला, तिच्या संस्कारात मोठा होऊ लागला. आणि एक दिवस अचानक राजपुत्र शत्रूच्या प्रदेशात अडकला. आणि मग वडिलांच्या मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून पुन्हा पुन्हा अडकत राहिला. आपल्या वडिलांसाठी, त्यांच्या स्वप्नासाठी खूप धावला, खूप पळाला, पण कधी तक्रार केली नाही त्याने. उलट शूर आबांचा शूर बच्चा म्हणवून घेण्यात खूप आनंद व्हायचा त्याला. हळूहळू राजपुत्र मोठा होऊ लागला. तलवारी बरोबर लेखणी सुद्धा चालवायला लागला. नेहमी सत्याचीच बाजू घेऊ लागला. आणि म्हणूनच राजाच्या मंत्र्यांना तो आवडेनासा झाला. ते त्याला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नव्हते. राजपुत्र मात्र चालतच होता. सत्याचा मार्ग कधी सोडत नव्हता. पण कसं असतं बाळा, कधी कधी जवळची माणसं या गोष्टी समजून घेत नाहीत. रुसतात, रागावतात, अबोला धरतात. हे याचा अर्थ काढणं आणि अर्थाचा अनर्थ करणं हे मला बिलकुल आवडत नाही. पण तलवारी लावल्या त्या तुम्हालाच ना, का तेही खोटं होतं? तलवारी लावल्या त्या तुमच्यामुळे. काय? हो, तिथे युवराज आणि त्यांच्या जीवातल्या लोकांची अशी धारणा झाली आहे की रायगडावरून युवराजांसाठी कुठल्याच चांगल्या गोष्टी येत नाहीत.
बाळाजी पंत, आपल्या मनात शंभूराजांबद्दल जिव्हाळा आहे. असं काही नाही. चिटणीस आहोत आम्ही, तत्वानेच चालतो. तत्वाने चालतात ना? मग आता तत्व आणि सत्व दोन्ही सोडून बसलात. बिलकुल नाही. मग युवराज एवढे महाराजांच्या जीवावर उठले आणि तुम्ही नुसते गेलात आणि आलात. युवराजांच्या बद्दल बदनामीची गरळ ओकू नका. काय बोलताय? आम्ही गरळ ओकणारे आहोत? मग कशाला अभिषेकाचा कलशाभिषेक केला? साध्या पूजेला स्वार्थाची झालर लावली. मग त्यांच्या त्यागाचा तरी विचार करायचा. त्याग? वयाच्या 9व्या वर्षी ते राजकारणात आले. स्वराज्याच्या हितासाठी बिरजा राजांच्या छावणीत राहिले. हा पाढा पाठ झालाय आमचा. आणि महाराजही म्हणतातच ना, कालच्या पुण्याईवर आज रायगडावर उजाडत नाही. आजही पुण्याईच करावी लागते. हो, मग समजून घ्या, आजही ते पुण्याईच करत आहेत. बाळाजी पंत, ही पुण्याई? महाराजांना अडचणीत आणायची ही पुण्याई? लाखाच्या पोशिंद्याच्या जीवावर उठायचं, परवानगी शिवाय अश्वदळ उभं करायचं, समोर येईल त्याला सारामाफी द्यायची, स्वराज्याच्या शत्रूशी दिलर खानाची मैत्री करायची, त्यानं पाठवलेले खलिते एकांतात वाचत बसायचं, ही पुण्याई? हे सगळं आम्ही महाराजांना सांगणार आहोत. महाराज यायचीच वाट बघतो होतो आम्ही. ते आले की याचा सोक्ष मोक्ष लावणार. हसताय का? कारण युवराजही तयारीतच आहे. हं? सगळा लेखाजोखा आहेच की त्यांच्याकडे. लेखा जोखा? आणि एक लक्षात ठेवा, महाराज रायगडावर येताना वाटेत शृंगारपूर लागतं. तुम्ही सदरेवर तलवार उपसली, हे आम्हाला अजिबात आवडलेलं नाही. माफ करा मातोश्री, पण दादासाहेबांना अटक करावी असा आदेश ज्याने काढला त्याला आम्ही सोडणार नाही. महाराजे, आधी तलवार म्यान करा. एकाच वेळी तुम्ही 2 अपराध करत आहात. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मातोश्रींशी बोलत आहात. पहिला अपराध, मातोश्रींसमोर तलवार उपसणं. आणि दुसरा अपराध, तलवार नुसतीच बाहेर काढून म्यान करत नसतात, तो तलवारीचा अपमान होतो. पण आम्हाला राग आला होता. बाळराजे, संयम बाळगायला शिका. शस्त्र बाळगणाऱ्याने शस्त्राचा मान ठेवलाच पाहिजे. पण दादासाहेबांना अटक का? कशासाठी? असं विचारा. तुमच्या दादासाहेबांनी स्वराज्याच्या हिताची जपणूक केली नाही. आदेशांचं उल्लंघन केलंय त्यांनी. दादासाहेबांना पाठवलेले आदेश जर त्यांना मान्य नसतील तर? मुळात दादासाहेबांनी स्वराज्याच्या हिताविरुद्ध काहीही केलेलं नाही. आम्ही स्वतः पाहिलं आहे. रयतेचं प्रेम आहे त्यांच्यावर, अगदी शृंगारपुरात सुद्धा. असं तुम्हाला वाटतंय बाळराजे, पण महाराजांनी स्वराज्यासाठी एक शिस्त घालून दिलीये. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून. आणि जो कोणी या शिस्तीचा भंग करेल, मग तो कोणी का असेना, त्याची गय केली जाणार नाही. नातेसंबंध, प्रेम यास इथे महत्व नाही. आम्हालाही महाराजांनी ते शिकवलं आहे. अन्याय सहन करायचा नाही. दादासाहेबांवर अन्याय होत असेल तर तसा अन्याय करणाऱ्यांची आम्ही काय करणार नाही. अबे वो चांद बहरे, गलीचे को ठीक से लपेटना. आओ मुल्ला, पांडरे सरदार, हुजूर, ये सब क्या हो रहा है? ये सुरक्षा शतरंज क्यों लपेटी जा रही है? हुजूर, हमारी सब तैयारियां फिजूल है. हुजूर, ये संभाजी तो आने से रहा नहीं, और इंतजार की भी कोई हद होती है ना? तुम दोनों बड़े बेसब्रे हो. वो आएगा, जरूर आएगा. बंद कमरे में छोटी सी भी हवादानी इंसान के जीने का जरिया बन जाती है. समझे? शंभुराजे अपनों से, अपने वतन से सबसे दूर हो चुका है. हाँ बिल्कुल, ये तो मैं मानता हूँ. मुल्ला अहमद, अगर अपने वालिद से इतना प्यार करने वाला शहजादा होता, अपने वतन पर मर मिटने वाला शहजादा होता, तो आलमगीर बादशाह खुशी से फूले नहीं समाते. आप संभाजी राजे को इतनी अहमियत देते हैं, लेकिन ये सियासी लोग तो उन्हें जरा भी अहमियत नहीं देते. बिल्कुल सही कहा मुल्ला तुमने. ये दिलेर खान शंभू राजे के लिए एक हवादानी है, उसकी सांस लेने का जरिया है.
एक दिन आएगा और जरूर आएगा मुल्ला अहमद। शंभूराजे हमारी छावनी में जरूर आएगा। आएंगे शंभूराजे? हाँ, हमने तो सोने का पिंजरा भी तैयार कर लिया है। हम उसमें आला किस्म के फल रखेंगे, पानी रखा जाएगा। किसी भी वक्त आसमान से चिड़िया पंख फैलाती हुई नजर आएगी। ये सोने की चिड़िया है मुल्ला अहमद, सोने की चिड़िया। इसकी खातिर तवाज़ो के लिए शाही इंतजाम तो करने ही पड़ेंगे। क्यों पांडे सरदार? हुजूर हुजूर, खबर है कि शिवाजी राजे दक्कन से रायगढ़ की तरफ रवाना हो चुके हैं। इसका मतलब ये हुआ कि हमारे पास वक्त बहुत कम है। आणि बरं का बाळा, राजपुत्राचं वागणं झणझणीत होतं. खोटेपणा त्याला कधी खपलाच नाही. पोटचेपेपणा तर त्याच्या रक्तातच नव्हता. उलट शौर्य आणि धैर्य त्याच्या बाहुबळात होतं. प्रज्ञा आणि विद्वत्ता त्याच्या अंतःकरणात होती. आणि या गोष्टी मनानं भरलेल्या उन्मत्त हत्तीसारख्या चित्कारत उफाळून वर यायच्या. त्यालाही तो बेफिकीरपणा आवडायचा. पण त्याने आपल्या मनात वडिलांच्या विचारांचा दिवाच लावला होता. आणि त्या दिव्याच्या प्रकाशात वाट चुकणं शक्यच नव्हतं. त्यानं वडिलांनाच देव मानलं होतं. आणि त्या देवाच्या जत्रेत त्याला शिरायचं होतं, चालायचं होतं, फिरायचं होतं, नाचायचं होतं, लेझीम खेळायची होती, मिरवणुकीत बेभान व्हायचं होतं. त्याला पुरतं ठाऊक होतं. एकदा मिरवणुकीत शिरला की चांगली वाईट माणसं त्याच्यावर गुलाल टाकणारच. त्याने नाराज व्हायचं नसतं. तोही नाराज होत नव्हता. त्याची एकच भावना होती, आपल्या देवाची जत्रा आहे, ते होणारच. राजपुत्र सगळं सहन करत होता. कारण माती झालो तर स्वराज्यातील होईल, दगड झालो तर सह्याद्रीचा होईल, असं मानणारा राजपुत्र होता तो. आणि अशा राजपुत्राला एक दिवस वनवासात जावं लागलं. राजपुत्र गेला, तिथे राहील. पण तिथेही त्यानं पराक्रम गाजवला, रयतेचं सुख पाहिलं. आणि त्याच्या विरोधात वारंवार तक्रारीचे खलिते जायला लागले राजाकडे. राजपुत्र डगमगला नाही. राजपुत्र तेव्हाच डगमगला जेव्हा त्याचं आपलं माणूस सारखं सारखं त्याच्यावर रुसू लागलं. राजपुत्राला मनोमन ठाऊक होतं, ही सगळी आपली माणसं आहेत. त्यांच्या मनातलं मळब नक्की दूर होईल जेव्हा त्याचा देव त्याला भेटेल. राजपुत्र खूप खूप वाट पाहत होता राजाची. आणि एक दिवस राजाचं पत्र आलं, भेटायला ये म्हणून. राजपुत्र धावत सुटला, जाऊन राजाला भेटला, कडकडून मिठी मारली आणि मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. राजालाही त्या पटल्या. शंका कुशंका परागंदा झाल्या, तक्रारींचे खलिते तोंडघशी पडले, आनंदाचं उधाण आलं. राजानं राजपुत्राला छातीशी कवटाळलं. त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि सन्मानानं राजा राजपुत्राला राजधानीत घेऊन गेला.
कशी वाटली आमची गोष्ट? खूप छान. बाळालाही आवडली आणि त्याच्या आईलाही. शेवट गोड आहे. गोड व्हावा.